प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांच्या हिताची विविध विकास कामे करणार। राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शेंडे यांचा मतदारांना शब्द। खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 7 हा अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो। या प्रभागात मोठे कारखाने असून डीपी रस्त्यालगत नवीन वसाहत निर्माण झाल्याने सर्वात जास्त कर या प्रभागातून नगरपालिकेला मिळतो। तरीही पावसाळ्यात या परिसरात पाणी साठल्याने पूर परिस्थिती होते। त्यामुळे या ठिकाणी सांडपाणी निचरा व्यवस्था करणे व क्रीडांगणासाठी 10 कोटीचा प्रस्ताव क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे दिला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे। अशी विविध विकास कामे निवडून आल्यावर 2 वर्षातच मार्गी लावणार असून सर्वांना गौरव वाटेल असा विकास खोपोली प्रभाग क्रमांक 7 चा करण्याचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढविणार असल्याच्या प्रतिक्रिया नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत शेंडे यांनी प्रचार रॅली दरम्यान बोलताना दिली आहे। तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांनी आपल्या गावचा विकास करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याची विनंती देखील प्रशांत शेंडे यांनी केली। तर सर्वात जास्त रेसिडेन्शियल झोन औद्योगिक वसाहतीकरण हे इथं आहे। म्हणजे अल्टा इंडस्ट्री असेल, इन्फोसिस असेल, सामियो मस्को असेल, पुन्हा आणि डीपी रोड हा सर्वात रेसिडेन्शियलचा एरिया असेल। तर आपल्या इथे डीपी रोड हा असा रेसिडेन्शियल सर्वात मोठा एरिया असून सुद्धा आपल्या सर्वात जास्त टॅक्स पेअर तर हा 7 नंबरमधून जातो। तर तेवढ्या सुखसुविधा इथं नागरिकांना नाहीत। मी सर्व नागरिकांना विचारतो की तर सगळे मला रस्ते, लाईट, ड्रेनेज पावसात ह्या उदयविहारमध्ये स्वतः आम्ही मागच्या 1-2 वर्षाआधी जेव्हा आलेलो अल्पेश माझे सहकार्याने आम्ही जेव्हा इथे एकत्र येऊन बघितलं तर गुडघागर पाणी, लोकांना त्यांच्या जोत्याच्या भिंती वाढवून त्यांना पाणी नको, त्यांचे सोफा म्हणजे फर्निचर खराब झाले। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही करतोय। तर आम्ही जेव्हा पाण्याचा इथं निचरा करण्यासाठी रस्ता आम्हाला खोदायला लागलेला रात्री येऊन उठून, आणि आता ड्रेनेजचं पण काम सुद्धा आम्ही ते केलेलं आहे। आणि तुम्हाला एकंदर मी सांगू इच्छितो वसाहतीकरण होत आहे। सर्वात मोठी डेव्हलपमेंट प्लॅन एसटी स्टँड असेल तर इकडे येणार आहे। सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट क्रीडांगण, स्टेडियम हे आम्ही आमचे दत्ता भरणे क्रीडा मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा प्रपोजल दिलेलं आहे आणि 10 करोडचा निधी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। अजितदादांकडे आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच या बॉडीमध्ये आल्यानंतर ते क्रीडांगण आम्ही या पूर्ण 7 नंबरला देऊ, पूर्ण खोपोलीला देऊ आणि तुम्हाला असं गौरव वाटेल असा 7 नंबरचा प्रभाग आम्ही उज्ज्वलित विकास कामे करून पहिल्या 2 वर्षातच सर्व नागरिकांना दाखवू हा विश्वास त्यांना मी देतो।